प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 7 जानेवारीचा भाग तुम्ही बघत आहात आणि आजच्या भागापासून असं फील होतंय की अर्जुन आणि सायली या दोघांच्या नात्यामध्ये आता रडणं जरा कमी होणार आहे. सुरुवातीला आता भेंडीच्या भाजीचा आणि त्या रव्याच्या खिरीचा तमाशा पहा. आता या प्रियाने रव्याची खीर केलेली आणि भेंडीची भाजी, आता ते ताट ती अर्जुन पुढे मांडते आणि आता अस्मिता आणि पूर्णाजी तिच्या खिरीचं खूप कौतुक करतात. बाई, काय छान झाली ग तन्वी खीर. पूर्णाजी म्हणतात, हो ग तन्वी, खूपच छान झाली खीर. आता प्रिया जरा उडते बरं का, म्हणजे तिला वाटतंय की आपण म्हणजे काय इम्प्रेस करतोय सुभेदारांना, पण अर्जुनने अगदी अलगदपणे ती खीर बाजूला ठेवलेली असते. आता पूर्णाजी ते बघतात आणि म्हणतात, अर्जुन काय चाललंय तुझं? सगळ्यांचंच लक्ष गेलंय अर्जुनने ती खीर बाजूला ठेवली म्हणून. आता लगेच पूर्णाजी म्हणतात, किती छान खीर केली आहे तन्वीने, खोबरं घालून का बाहेर काढलीस रे वाटी? आता अर्जुन म्हणतो, मला नकोय. कल्पनाताई रागाने बघतात. अस्मिता म्हणते, अरे तू टेस्ट करून बघ, अरे मस्त झालीये खीर. प्रिया अशी बघत असते अर्जुनकडे. मग अर्जुन अगदी शांतपणे उत्तर देतो, मी या जगात फक्त 2च माणसांच्या हातची खीर खातो, एक म्हणजे ममा आणि दुसरं म्हणजे मिसेस सायली. आणि या सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा नूरच जातो. प्रतापराव म्हणतात, अर्जुन तू तन्वीचा अपमान करतोयस बरं का. आता अर्जुन म्हणतो, नाही डॅड, अजिबात नाही, मी काही तिचा अपमान वगैरे करत नाहीये. तिला असं वाटत असेल तर तो तिचा प्रॉब्लेम आहे, माझा थोडीच प्रॉब्लेम आहे तो. आता लगे गळा रडायला लागते बरं का. अर्जुन म्हणतो, मी फक्त एवढंच म्हणालोय की तिने दिलेली खीर मी खाणार नाही. आता अश्विन लगेच भडकतो बरं का. म्हणजे काय झालंय माहिती का प्रेक्षकांनो, आजच्या अर्जुनच्या या वर्तनावरनं प्रियाला कळलंय की काही केलं ना तरी अर्जुन काही बदणार नाहीये. आणि हा अश्विन गेला बाबा आज त्या तन्वीच्या मागे मागे. मग लगेच अश्विन म्हणतो, दादा दिस इज नॉट डन. इथे सगळे आनंदात जेवताय आणि तू या वातावरणात कडवटपणा आणतोयस, हे बरोबर नाहीये तुझं वागणं दादा. एखादा चमचा तू खीर खाल्ली असतीस तर काही बिघडलं असतं का तुझं दादा? तिचा मान ठेवला असतं तर काय बिघडलं असतं? अर्जुन म्हणतो, तुम्ही सगळे ठेवताय ना तिचा मान, मग मी तिचा मान ठेवला नाही ठेवला तर तुमचं काय बिघडतंय? हे सगळेजण आता लोक अर्जुनकडे असे बघताय बरं का रागाने. अरे याची एवढी हिंमत, हा आपला अपमान करतोय. कल्पनाताई कशा बघताय बघा अर्जुनकडे, अस्मिता, अश्विन, सगळेच्या सगळे. मग आता शेवटी चैतन्य त्याला म्हणतो, अरे म्हणजे तो उठून उभा राहतो अर्जुन आणि निघून जात असतो तिथून. मग चैतन्य म्हणतो, अर्जुन अरे जेवणाचा अपमान नको करूस, जेवून तरी जा. अर्जुन म्हणतो, जेवणार आहे ना मी, जेवणारच आहे, पण इथे नाही, माझ्या खोलीमध्ये जाऊन जेवणार आहे मी. अर्जुन आता सगळ्यांना थँक्यू असं म्हणून तिथून निघून जातो त्याचं ताट घेऊन. शाब्बास हा अर्जुन. काय आहे प्रेक्षकांनो, जेव्हा मोठ्या माणसांना कळत नाही ना की ते चुकताय, तर असं कृतीमधनं न बोलतात त्यांना असे मार्मिक टोमणे हाणले ना की बरोबर कळतं त्यांचं चुकतंय. आणि आता अर्जुनने एक्झॅक्टली तेच ठरवलंय. छान दाखवलाय त्यांनी तसा आजचा भाग. आता चैतन्य पण त्याचं ताट घेतो आणि तिथून निघून जातो. अरे ही प्रिया बघा ना कशी रडते. मला एक वेळेला असं वाटलं हिला सर्दी वगैरे झाली की काय. आता पूर्णाजी म्हणतात, तन्वी अगं तन्वी रडू नकोस ग. मग लगेच या अर्जुनची आई कल्पनाताई म्हणतात, तन्वी बेटा तू नको वाईट वाटून घेऊस ग, तो असाच आहे बघ, रडू नको तन्वी, शांत हो. प्रतापराव म्हणतात, तन्वी अगं दुर्लक्ष कर त्याच्याकडे. आता पूर्णाजी म्हणतात, बस बरं तन्वी शांतपणे जेव. पण आता लगे ही नको नको मला असं करून लगली बाहेर चालली जाते. वर काय भारी रडते ना ती, ड्रॅमॅटिक. म्हणजे तिचं रडणं पण खरंच खोटं खोटं वाटत होतं, पण तरी सगळ्यांना किती म्हणजे तिच्याबद्दल माया आहे विचारू नका. अर्थातच बाबा, लेकीची पोरगी आहे, माया असणार नाही तर काय. मग आता ही बाहेर जाऊन उभी राहते बरं का तिकडे आणि आता अर्जुनला शिव्या घालते. हा काय ऍटिट्यूड आहे या अर्जुन सुभेदारला. या पॅलेसवर जर मला राज्य करायचं नसतं ना तर मी हा अपमान कधीच सहन केला नसता. ही खीर त्याच्या घशात नसती ओतली ना तर नावाची प्रिया नाही. मी असं वाटतंय की या तिघींना म्हणजे कुसुमला, सायलीला आणि या प्रियाला तिघींना असं एका तलावात उभं करावं आणि उपड्या घागरी ठेवाव्या आणि म्हणावं मी खीर खाल्ली असेल तर बुडबुड घागरी. इतकं ते खिरीचा वीट आला आता. आता बघा तो अश्विन म्हणतो, तन्वी अगं काय झालं? मला कळतंय ग, जेवणाच्या टेबलवरचं वातावरण बिघडलं ना तर मलाही अजिबात आवडत नाही. पण दादाला कसं सांगणार? चल बरं तू आतमध्ये आणि जेवून घे बरं. आता ही पुन्हा बघा कशी रडायची नाटकं करते, तिच्या डोळ्यात पाणी पण नाहीये. अश्विन म्हणतो, अगं जाऊ दे, तू जेवणाचा राग दादावर काढू नको बरं. आता लगेच ही ड्रामा करत म्हणते, मी कोण आहे अरे अर्जुनवर राग काढणारी किंवा अर्जुनवर अशी चिडणारी? माझं काय रे? नाही, तो नेहमीच असा वागतो माझ्याशी, हल्ली जरा जास्ती वाईट वागतोय एवढंच.
पण ठीक आहे, अरे झालीये रे मला सवय. आणि काय आहे ना, आता रागवले नसले तरी त्रास होतोय रे मला अश्विन. आता बघा प्रेक्षकांना अशी दाखवते, खरंच हिला त्रास होतोय. मगाशी दातोड खात होती ही. आता लगेच तो अश्विन पगळतो आणि म्हणतो, हो ग मला कळतंय, तू दादासाठी एवढं सगळं करतेस पण त्याला किंमत नाहीये. पण आता अश्विन म्हणतो, ज्याला तुझी व्हॅल्यू नाहीये ना त्याला एवढं महत्व देऊ नकोस ग. आता लगेच तन्वी पाहतच राहते त्याच्याकडे. आता अश्विन पुढे म्हणतो, अगं दादा ना अजून वहिनीच्या इन्फ्लुएन्स खाली आहे आणि अगं साहजिक येते, आणि आम्ही सगळेच तिच्या वागण्याला फसलो ना, तेव्हा दादाचा म्हणजे कडक राहणं हे ऑब्वियसच आहे ना. म्हणजे चला, अश्विनला एवढी तरी बुद्धी आहे. अश्विन म्हणतोय, जाऊ दे ग, तू नको दादाचा वागण्याचा त्रास करून घेऊ. बरं तुला अजून 2 गोष्टी सांगू का मी तन्वी. आता लगेच ही अशी डोळे मिटून म्हणते, सांग ना, म्हणजे हिला ऐकायचं नाही बरं काय असं हिच्या चेहऱ्यावरनं दिसतंय. आता अश्विन म्हणतो, तन्वी तू रडलीस, आता तुझ्या हुकुमाप्रमाणे तू 5,000 रुपये मला ट्रान्सफर करायचे. जीवावर आल्यासारखी डोळे मिटून म्हणते ती. किती कंटाळा आलाय तिला बोलायचा त्याच्याशी, पण तरी तो बोलतोय. कमाल आहे बाबा त्याची. आता तो दुसऱ्या वेळेला म्हणतो, म्हणजे नंबर 2 असं म्हणतो आणि पुढे म्हणतो, तू आत्ताच्या आत्ता जर आत आली नाहीस ना तर सगळी खीर मी संपवणार, तुला खीर खायला मिळणार नाही. अरे यार, पुन्हा खीर. आणि प्रिया आता हसते, म्हणजे अश्विनचा उद्देश होता तिला हसवण्याचा. आणि पुढे कसा म्हणतोय बघा, तन्वी तू रडताना चांगली दिसत नाहीस ग. आता लगेच ही म्हणते, काय म्हणालास. मग अश्विन म्हणतो, अगं खरंच तू रडताना चांगली दिसत नाहीस ग, तू अशीच हसत राहा. बरं चल, बरं आज चलतेस ना का तुझ्यासाठी दरवाजापर्यंत रेड कार्पेट टाकू, म्हणजे असं चटई अंथरू का तुझ्यासाठी, असं तो म्हणतोय. मग प्रिया म्हणते, हो चालेल ना. अश्विन म्हणतो, काय काय म्हणालीस. मग आता प्रिया म्हणते, अरे चल रे, मस्करी करते, चल. आता लगेच अश्विन पुढे आणि ही त्याच्या मागे मागे. आता विचार करते प्रिया, चला एक बरं झालं, मोठ्याला नाही तर धाकट्याला तरी माझा पुळका आला. नाहीतर आज एवढा स्वयंपाक वगैरे केला मी, नाहीतर मलाच उपाशी राहावं लागलं असतं. खरंच केला असेल का हिने स्वयंपाक. हिच्या कोणत्याच गोष्टीवर विश्वासच बसत नाही. आपण ना प्रेक्षकांनो मालिकेच्या पात्राविषयी इथे फक्त मजा मस्ती करतोय आणि थोडं इंटरेस्टिंग करून सांगते रिव्ह्यू, एवढंच काय ते. तर आता बघा पुढे अश्विन पुन्हा म्हणतो, अगं ए तन्वी येतेस ना. लगेच ही म्हणते, हो आले, आणि त्याच्या मागे मागे आत निघून जाते. आता आपल्या सायलीबाई त्यांच्या लग्नाचा फोटो न्याहाळत असतात. तेवढ्यात कुसुम येते तिथे आणि सायली तिला म्हणते, कुसुम ताई, अगं तू आमच्या दोघांचा फोटो ठेवलास वॉलपेपरला. प्रेक्षकांनो कुसुम खरंच खूप गोड उत्तर देते तिला, आणि ती आहेच गोड, अगदी कॅडबरी सारखी, खिरी सारखी नाही म्हणणार मी. आता पुढे बघा, आता कुसुम म्हणते, का नाही ठेवायचा मी फोटो, सांग बरं सायली. अगं माझी आवडती जोडी आहे ही. सायली, असं म्हणतात एखादी गोष्ट सतत बोलत राहिली ना की ती गोष्ट देवापर्यंत लगेच पोहोचते आणि ती पूर्ण होते ग. म्हणून मी तुमच्या दोघांचा फोटो माझ्या मोबाईलवर ठेवलाय. मी हा फोटो सतत बघत राहील आणि मनात म्हणेल की ह्या जोडीला लवकर परत एकत्र येऊ दे. बापरे, आता आपण हे वॉलपेपरवर यांचा फोटो ठेवायचा की काय. सायली ते ऐकते आणि तिला खूप छान वाटतं आणि ती स्माइल करते. कुसुम तिच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठीच हे सगळं बोलते. पुढे बघा ती खूप छान बोलते, अगं अर्जुन किती गुणी आहे ग. मधुभाऊंनी जोडे झिजवले असते तरी त्यांना अर्जुन सारखा जावाई शोधून सापडला नसता. हे मात्र खरं बोलली कुसुम. आता पुढे बघा कुसुम काय म्हणते. आता सायली म्हणते, तू याच अर्जुन सरांना चिडका बिब्बा म्हणायचीस ना कुसुम ताई. कुसुम म्हणते, म्हणायचे बाई, पण आता नाही म्हणणार. मला आधी वाटायचं बघ, हा किती स्वार्थी माणूस आहे, तुझ्या मनाची त्याला कदरच नाहीये. पण नाही ग सायली, त्याने तुझ्या मनाची कदर केली ग. त्याने तर माझं मतच खोडून टाकलं. बघ ना, त्याने तुझ्यावरचं प्रेम बोलून दाखवलं सायली, आणि ते त्याच्या नजरेत दिसतं. आणि सायली म्हणते, हो ग कुसुमताई, त्यांच्या कृतीमध्ये पण दिसतं. नाहीतर ते मधुभाऊंच्या समोर असे ठामपणे उभेच राहिले नसते. ते मधुभाऊंचं मन जिंकून घेतील असं वचन त्यांनी दिलंच नसतं बघ. असं बोलून सायली अशी गोड हसते. आता कुसुम म्हणते, खरंय ग बाई, नवऱ्याचं बायकोवर प्रेम असावं ना ते असं. खरंच ग सायली, किती भाग्यवान आहेस तू. कुसुम जेव्हा असं बोलते तेव्हा सायली गोड लाजते. मग कुसुम म्हणते, अगो बाई, लाजली माझी ती मोर. आता मोर म्हटली का पोर माहित नाही, पण मला मोर ऐकू आलं बरं का. मग आता पुढे कुसुम म्हणते, ए सायली, हे बघ माझ्या समोर तुझ्या भावना लपवू नकोस.
माझ्या समोर तुझं मन पूर्ण मोकळं करत जा. आणि ठीक आहे, तू मधुभाऊंना घाबरतेस वगैरे, पण मी नाही घाबरणार मधुभाऊंना. मी अर्जुनला साथ देणार आहे शेवटपर्यंत. पण हो बाई, आता ठरवावं लागेल त्या चिडक्या बिब्बाला काय म्हणायचं. म्हणजे हसरा बिब्बा म्हणायचं का नाही? नको बाई, देखणा बिब्बा म्हणूयात. नको बाई, अगो तूच म्हण बाई देखणा बिब्बा. मी म्हणलं तर कसं वाटेल ते. मग प्रेमात पडलेला बिब्बा. आता ही सायली हसायला लागते. मग कुसुम तिचं हसणं बघून खूप इमोशनल होते आणि तिला खूप असं छान वाटतं की चला माझं लेकरू एकदाच हसलं. असंच बघते ती अगदी मायेने सायलीकडे. आणि मग सायली खूप वेळ हसते आणि मग कुसुम तिला पुन्हा हसवत म्हणते, अशीच हसत राहा ग सायली, अशीच हसत राहा, मला एवढंच हवंय, प्रेमात पडलेला बिब्बा, हो की नाही? आणि सायली खूप हसायला लागते आणि कुसुम सुद्धा. काय छान प्रसंग आहे नाही प्रेक्षकांनो. अशा आपल्या आयुष्यात व्यक्ती असतात की ज्यांना आपलं हसणं खूप महत्वाचं वाटतं. खरंच अर्जुन आणि सायली किती भाग्यवान आहेत. त्यांच्या आयुष्यामध्ये चैतन्य आणि कुसुम सारखे 2 फ्रेंड्स आहेत. खरंच हे मी वारंवार म्हणेन. तुमच्या आयुष्यात आहे का हो असं कोणी फ्रेंड? असेल तर मला नक्की कळवा, तुम्हाला सांगावंसं वाटल्यास. आता इकडे बघा, या अर्जुनने त्याचं ताट आणलंय त्याच्या बेडरूम मध्ये. चैतन्य पण त्याच्या मागे मागे आलाय आणि आता टाळ्या वाजवत म्हणतो, वा अर्जुन वा, मानलं बुवा तुला, क्या बात आहे यार अर्जुन, खरंच सॉलिड आहेस तू. इतके दिवस घरच्यांसमोर तू काहीच बोलत नव्हतास रे. सगळ्या मोठ्यांसमोर तू गप्प असायचास. तन्वीने कितीही काहीही बडबड केली ना तरी तू एक चक्कार शब्द काढला नाहीस. पण आज तू ठणकावून सांगितलंस बाबा की मी खीर खाल्ली तर ती सायली वहिनीच्या हातची, तर कल्पना मावशींच्या हातची, पुन्हा खीर. अरे बापरे. आता चैतन्य म्हणतो, तन्वीच्या हातची खाणार नाही हे तू ठामपणे सांगितलंस, हे मला खूप आवडलं बाबा. आता अर्जुन म्हणतो, चैतन्य मला नाही आवडत रे घरच्यांना दुखवायला, पण ते बघ ना, ते कुठे माझ्या भावनांचा विचार करताय आणि ते मोठे आहेत म्हणून ते कधी चुकत नाही असं होत नाही ना. मी किती समजवायचा प्रयत्न केला रे त्यांना, इमोशनली रडलो त्यांच्या समोर. मी अगदी शांतपणे पण बोलायचा प्रयत्न केला, पण काय कशाचा काही उपयोग होत नाही बघ. त्यांना फक्त आणि फक्त तन्वीच दिसू लागली आता. आणि त्यामुळेच मला जरा हार्श बोलावं लागलं बाबा त्यांच्याशी, काय करणार. आता चैतन्य म्हणतो, तन्वीने सगळ्यांना घोळात घेतलंय रे अर्जुन, त्याला आपणही काही करू शकणार नाहीये. आता अर्जुन म्हणतो, पण त्यामुळे जर मिसेस सायली माझ्यापासून दूर होणार असेल तर मी ते खपवून घेणार नाही. मी माझ्या प्रेमासाठी स्टँड घेणारच आहे चैतन्य, काही झालं तरी मी माझ्या प्रेमासाठी स्टँड घेणारच आहे. आता चैतन्य त्याच्या पाठीवर थाप हाणत म्हणतो, प्राऊड ऑफ यू माय बॉय, खरंच प्राऊड ऑफ यू. आता अर्जुन चैतन्यकडे बघतो आणि त्या कपाटातली ओढणी काढतो त्याच्या, जी ओढणी बस स्टँडवर पडलेली असते ना, त्याच्या तोंडावर कुचकुच होताय वाली, तर ती ओढणी तो हातात घेतो आणि अगदी फर्मपणे ठरवतो, ही ओढणी म्हणजे युनिव्हर्सने दिलेला सिम्बॉल आहे त्याला. प्रेक्षकांनो छान वाटतं बरं, असं थोडं म्हणजे सिली गोष्टी आहेत काही काही, पण त्या बघायला आणि ऐकायला किती भारी वाटतं ना. आता अर्जुनने ती ओढणी अशी खूप वेळ पाहिली आहे आणि आता तो चैतन्याला एक वचन देतो, मी आता घरातल्या सगळ्यांचं मिसेस सायली बद्दलचं मत बदलेल चैतन्य. माझ्या बायकोला आदराने तिच्या घरात परत घेऊन येईल, अगदी मान सन्मानासहित. हे माझं स्वतःला दिलेलं वचन आहे चैतन्य, खरंच स्वतःला दिलेलं वचन आहे. आता हे वाक्य तो 2दा उच्चारतो आणि ती ओढणी अशी बिलगवून ठेवतो. वाह अर्जुन, अरे हम सब इसी की तो वाट बघ रहे हैं. आता पुढे बघा प्रेक्षकांनो, सायली पहाटे पहाटे उठते, देवाला नमस्कार करते, कुसुमला प्रसाद देते आणि कुसुमला म्हणते, कुसुमताई अगं मधुभाऊ अजून उठले नाही ग, अगं किती वेळ झालाय, एवढ्या वेळपर्यंत ते कधी झोपून राहत नाहीत. कुसुम म्हणते, अगं बाई त्यांना उठवायला जाऊ नको, हल्ली ते कशाहूनही चिडचिड करत असतात. खरंच आहे गड्या, मधुभाऊ कडूभाऊ झालेले आहेत आता, म्हणजे बऱ्याच जणांनी त्यांना नाव ठेवलंय असं, म्हणून मी आज उच्चारलं बरं का. म्हणजे खूप सोशल मीडियावरती मी असं ऐकलंय, मधुभाऊ कडूभाऊ वगैरे वगैरे, म्हणून मी आज म्हटलं. मग आता सायली म्हणते, अगं पण बराच वेळ झालाय ना कुसुमताई, उठवून बघूयात त्यांना. आता सायली जरा अशी त्यांना हलवून बघते, मधुभाऊ अहो उठता का, ओ मधुभाऊ अहो बराच वेळ झालाय. आता ती जेव्हा त्यांना उठवत असते तेव्हा त्यांच्या डोक्यावर हात ठेवून बघते, तर तिला लक्षात येतं मधुभाऊंना खूप ताप आलाय आणि ती कुसुमला म्हणते, अगो बाई कुसुमताई, अगो यांना खूपच ताप आलाय ग. कुसुम गडबडीने आता त्यांच्या जवळ येते आणि म्हणते, बापरे हो का ग सायली. आता ती पण हात लावून बघते मधुभाऊंना आणि म्हणते, बापरे खरंच खूपच ताप आलाय ग मधुभाऊंना. मधुभाऊ अहो काय झालं, मधुभाऊ बरं वाटतंय का तुम्हाला. मग मधुभाऊ असे ग्लानीमध्येच बोलतात, थोडंसं थकल्यासारखं वाटतंय मला. मग सायली म्हणते, मधुभाऊ
तोंड धुता का तुम्ही? आपण कोपऱ्यावरच्या डॉक्टरांकडे जाऊयात. मग आता मधुभाऊ म्हणतात, डॉक्टरांकडे जाण्या इतकं काही झालेलं नाहीये मला, थकवा आहे मला, जाईल तो. मग आता ही सायली म्हणते, असं काय करताय मधुभाऊ? अहो तुमचं अंग तापलंय, चेहरा बघा बरं कसा झालाय तुमचा. ते काही नाही, आपण जातोय बरं डॉक्टरांकडे. अगं एक कुसुमताई, सांग ना तू काही मधुभाऊंना. पण मधुभाऊ लगेच बघा कसे बोलतात, मला नाही जायचं डॉक्टरांकडे, मेलो तर काय होईल, मी मरेनच ना. हे काय बोलणं झालं. आता पुढे काय बोलता माहिती का ते, देवाने माझं ऐकलं ना गाराणं तर बरं होईल, तो वकील किती त्रास देतोय, त्याच्या जाचातनं सुटल मी. अरे यार, कुठे त्रास दिला अर्जुनने त्यांना? अरे तेच अर्जुनला त्रास देताय. असो, पण आता सायली म्हणते, असं अभद्र बोलू नका ओ मधुभाऊ, असं काय करताय? ए कुसुमताई, अगं तू त्यांना सांग ना काहीतरी. मग कुसुम खाणाखुणा करत म्हणते तिला, थांब, शांत हो, आपण बघू नंतर, आता काही बोलू नको. हा सीन बघा, अगदी जबरदस्त दाखवलाय. अर्जुन रेडी झालाय बरं का. चैतन्य म्हणतो, गुड मॉर्निंग यार, तू तयार झालास? चल आता आपल्याला लवकर निघायचंय, आपल्या 2-3 मीटिंग आहेत आणि बऱ्याच कामं पडलेले आहेत रे पेंडिंग आपले. आणि आजच्या सगळ्या म्हणजे आपल्या क्लायंट सोबत मीटिंग आहे. काय झालं अर्जुन, हसतोयस का? मी काही फनी जोक मारतोय का? अर्जुन म्हणतो, अरे बाबा, तू आत्ता जी लिस्ट सांगितलीस ना मला, त्या सगळ्या लिस्टवरती आता तू मोठा क्रॉस करून टाक आणि तिथे एकच नाव लिही. चैतन्य म्हणतो, कुठलं नाव लिहू? आता अर्जुन म्हणतो, मधुकर पाटील, माझ्या मिसेस सायलीचे वडील. चैतन्य म्हणतो, अरे बाबा, आवडतंय मला हे सगळं अर्जुन, पण आपल्या मीटिंग महत्वाची आहे रे बाबा, आपल्याला जावं लागेल तिकडे. आता अर्जुन म्हणतो, त्या मीटिंग ना, त्या तू हँडल कर, सगळ्या इम्पॉर्टंट मीटिंग तू अटेंड कर, मला आता फक्त आणि फक्त मधुभाऊ इम्पॉर्टंट आहेत. चैतन्य आता डोक्याला हात मारून घ्यायचा बाकी आहे. अर्जुन म्हणतो, अरे असं काय करतो चैतन्य? तूच म्हणाला होतास ना मला की मिसेस सायलींच्या मनापर्यंतचा जो रस्ता आहे त्यावरती समथिंग समथिंग, काय म्हणाला होतास तू? अरे हा, मधुभाऊ असे तलवार घेऊन उभे आहेत त्या रस्त्यावर आणि आता तीच तलवार मला त्यांच्या हातातली काढायची आहे चैतन्य. आणि त्या तलवारीच्या जागी प्रेमाचा, शांतीचा पांढरा झेंडा बघायचा आहे मला. चैतन्य लागतो हसायला आणि म्हणतो, ए बाबा, अरे ते मधुभाऊ तुला उभं पण करत नाही आणि तू शांततेचा करार करणार आहेस का? आता लग्नाचा झाला, शांततेचा करार करायला चाललाय हा. अर्जुन म्हणतो, नाही रे बाबा, मी त्यांच्याशी फक्त फ्रेंडशिप करायला जाणार आहे. अरे मी जर फ्रेंडशिप नाही केली तर मिसेस सायली माझ्या असून सुद्धा माझ्या होणार नाहीत रे कधी. मग आता चैतन्य हसायला लागतो याला. ए चैतन्य, चल मला बेस्ट ऑफ लक विश कर, चलो मैं जा रहा हूं, असं म्हणून तो लगेच निघालाय बरं का. पण चैतन्य आता त्याला पोटा पाण्याची आठवण देतो आणि म्हणतो, ए बाबा अर्जुन, मी काय म्हणतोय जरा ऐकतो का? आता तोपर्यंत तो त्याच्या दरवाजापर्यंत पोहोचलेला असतो. चैतन्य म्हणतो, अर्जुन, अरे आपली लॉ फर्म आहे, हे विसरू नकोस रे बाबा. अर्जुन म्हणतो, अरे माझी पण एक बायको आहे आणि एक सासरा आहे, हे तू विसरू नकोस चैतन्य. अरे बापरे, आता हा सासऱ्याला पटवायला निघालेला आहे बरं का प्रेक्षकांनो. आता अर्जुन चैतन्याला म्हणतो, अरे मधुभाऊंना कन्व्हिन्स करणं आता माझ्या लाईफची फर्स्ट प्रायोरिटी आहे. चैतन्य म्हणतो, अरे बाबा, त्या रस्त्यावर तू चालायला निघालायस अर्जुन, त्या रस्त्यावरचा नो एंट्रीचा बोर्ड काढून मीच तुला ढकललंय. आता मी काय बोलू? आता भोगतो बाबा, भोगतो, मीच भोगतो. आता मी बोललोय तर माझ्या नशिबात डीके इंडस्ट्रीज आणि त्या आंबेकराची मीटिंग लिहिलेली आहे, आता काय करणार? अर्जुन म्हणतो, हो मधुभाऊ, मी येतोय. खरं तर प्रेक्षकांनो, चैतन्याने एखादी पोरगी पाहिली असती त्याच्यासाठी इथं आतापर्यंत त्याचं लग्न लागलं असतं, पण अजून इथं अर्जुन सायलीच्या प्रपोजचा पत्ता नाही, तर आपण चैतन्याच्या लग्नाचा कुठे काढू लागलो म्हणा. असो, बघू पुढे, येईल याच्याही आयुष्यात एखादी पोरगी येईल, पण लवकर कर म्हणा बाबा लग्न. आता अर्जुन म्हणतो, मधुभाऊ मी येतोय तुमच्याशी मैत्री करायला. आणि चैतन्य आता त्याला अरे वा असं करून विश करतो. आता इकडे पहा यांचा धिंगाणा. एक हा अर्जुन सोडला तर ही सगळी फॅमिली अशी बसलेली अगदी विमल सकट. आता ही अस्मिता म्हणत असते, 60% डिस्काउंट मिळालंय मला, मग काय धडाधड शॉपिंग करून टाकलेलं आहे मी. अस्मिता सगळ्यांना सांगत असते. आता पूर्णाजी म्हणतात, अगं अस्मिता, त्याच्यातली एक तरी गोष्ट आहे का गरजेची? अश्विन म्हणतो, असं कसं? अगं असं कसं बरं पूर्णाजी? अगं नवीन वर्षात नवीन वस्तू नको का? आणि अस्मिता ताई 2024 मधल्या वस्तू 2025 मध्ये वापरेल? नाही, समाज काय म्हणेल अस्मिता ताईंना? प्रतापराव म्हणतात, अरे बाबा अश्विन, आपली अस्मिता जानेवारीत घेतलेली वस्तू फेब्रुवारीत तरी वापरेल का? नाहीतर परत एकदा धडाधड. म्हणते, जाऊ द्या ताई,
थंड झालीये का तुमची कॉफी? आणि तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळे गंमत करताय, आणा ती कॉफी, मी गरम करून देते तुम्हाला. अस्मिता म्हणते नको राहू दे विमल, ही जानेवारीतली कॉफी आहे ना, मी घेईल ती फेब्रुवारीमध्ये. आता हा शेवटचा सीन आहे प्रेक्षकांनो. आता हा अर्जुन बघा, आता आपुलकीने येतो बरं का तो, आणि सगळ्यांना म्हणतो फॅन्टॅस्टिक, तुम्ही इथे नाश्ता करताय, ए विमल जा, माझी प्लेट पण इथे आण. आता विमल म्हणते हो दादा बसा, आणते मी तुमची प्लेट. आता अर्जुन किती आपुलकीने बसला बघा या सगळ्यांसोबत. आता पण सगळेजण त्याला कशी कुचकं काचकं बोलत राहतात बघ. अर्जुन नाश्त्याला थालीपीठ बघतो आणि म्हणतो फॅन्टॅस्टिक, मलाही घेऊन ये ग विमलताई थालीपीठ. आता अस्मिता म्हणते अरे वा, तुझा दुखवटा कमी झालेला दिसतोय. अर्जुन म्हणतो दुखवटा म्हणजे काय ग अस्मिताताई? आता चैतन्य म्हणतो अरे दुखवटा म्हणजे माणूस गेल्यानंतर दुःख व्यक्त करण्याचा जो काळ असतो ना मधला, त्याला दुखवटा म्हणतात. अरे बापरे, चैतन्याचा मराठी व्याकरणाचा अभ्यास छान आहे, किती मस्त व्याख्या सांगितली ना त्याने. पण अर्जुन म्हणतो अरे पण आपल्या घरी कोण गेलंय? कोणीच नाही. आता विमलने नाश्ता आणलाय त्याच्यासाठी. सॅड होण्याचं काय कारण आहे? मी ठरवलंय आत्तापासून खूप खुश आणि आनंदी राहायचं. आता प्रियाला वाटतं घेऊया लगेच याला घोळात. आता हे थालपीठ खात असतात तेव्हा हा अर्जुन म्हणतो वा मस्त. आता लगेच प्रिया म्हणते विमलताई आणा इकडे, 1 मिनिट. आता लगेच विमल बाजूला सरकते आणि ही लगेच अर्जुनचा हात हातात घेते, खरकटा हात, आणि म्हणते अगं पूर्णाजी बघ. अर्जुन खरंच रे, आता बघ अर्जुनला फक्त वेळ हवाय पूर्णाजी, बघ सगळं काही नीट झालं की नाही आणि सगळं व्यवस्थित होणार आहे. त्याला कळतंय ग त्याच्या आयुष्यात किती पॉझिटिव्ह गोष्टी आहेत ते. आता लगेच हा अर्जुन ना तिचा हात झटकतो आणि असं पुसतो चक्क कपड्याला. आता तिला कसं वाटतं बघा त्यावर. आता तो पुन्हा 2दा-3दा झटकतो त्याचा हात आणि म्हणतो हो माझ्या आयुष्यात बऱ्याच पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, पण त्या सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींपैकी तू अजिबात एक सुद्धा नाहीयेस. अरे त्याने तोंडावर अपमान केला हिचा. आता पुढे बघा काय बोलतो, मस्त नाश्ता करतोय तो. मग आता विमल हसायला लागते. मग कल्पनाताईंना आणि या सगळ्यांना राग येतो ना. मग आता अर्जुन पुढे तिला म्हणतो काय आहे ना तन्वी, हा जो खोटेपणा चालवलायस ना माझ्या घरामध्ये, त्यामुळे मी अजिबात इम्प्रेस होणार नाही. तू हे सगळं बंदच कर बघ माझ्या समोर. आणि तन्वी तुला ना जरा रिक्वेस्ट आहे, तू वारंवार माझ्याशी बोलायला येत जाऊ नकोस प्लीज. थांबव आता हे सगळं, मला त्याने काही फरक पडणार नाहीये. आता पूर्णाजीला येतो राग. आता पूर्णाजी म्हणतात अर्जुन तन्वीशी बोलायची ही कुठली पद्धत आहे? तिला बोलतोयस का? ती खोटेपणा करतीये. आणि तू काय केलंस रे आमच्या सोबत? आता या लगेच कल्पनाताई भडकतात आणि त्या म्हणतात जाऊ द्या ना पूर्णाई, अहो त्याला खऱ्यातला आणि खोट्यातला फरक कुठे कळतोय? म्हणजे अर्जुन आता बिलकुल लक्ष देत नाहीये बरं का यांच्याकडे. आता तो त्याचा नाश्ता करत असतो बिचारा, पण आता हे उगाच त्याच्याशी डोकं लावताय ना. आता कल्पनाताई म्हणतात त्याच्यासाठी खोटेपणा म्हणजे काहीच नाहीये. नात्याचा खेळ करणं, खोटं लग्न करणं हे त्याच्यासाठी अगदी सहज आहे हो पूर्णाई. अर्जुनच्या मते कदाचित त्याच खोटेपणाला खरेपणा वाटत असेल. नाही म्हणजे त्याच्या मते ते सगळं अगदी चांगलंच असेल. म्हणजे ह्या उगाच आता त्यांच्या लेकराला कुचकं काचकं बोलताय, काही गरज आहे का? आता तो बिचारा त्याचा नाश्ता करतोय ना, म्हणजे यांनी जे केलं जे बोललं ते त्यांनी चुपचाप ऐकून घ्यायचं असं या सगळ्यांना वाटतंय. आता प्रिया बघ कशी तोंड करते लगेच. पण आता तरी सुद्धा अर्जुन किती संयमी आहे प्रेक्षकांनो. तो अगदी शांतपणे त्याच्या नाश्त्याची प्लेट खाली ठेवून देतो आणि या सगळ्यांना म्हणतो तुम्ही सगळे तन्वीच्या ट्रॅप मध्ये फसत असाल, पण मी फसणार नाहीये. आता प्रिया रागाने बघायला लागते बरं का अर्जुनकडे. आता मजा येते हा प्रेक्षकांनो. अर्जुन इतका फर्म सांगतो ना सगळ्यांना, सगळे जण त्याच्याकडे रागाने बघतात. अर्जुन म्हणतो तुम्हा सगळ्यांना मी दाखवून देईल की कोण खरंय आणि कोण खोटं आहे ते. अर्जुन असं बोलून या सगळ्यांकडे बघायला लागतो आणि हे सगळे अर्जुनकडे. आता अर्जुनने युद्धाचं रणशिंग फुंकलंय असं म्हणायला हरकत नाहीये. आता तो सायलीला आणि स्वतःला सिद्ध करणार आहे या सगळ्यांसमोर. मजा येणार आहे प्रेक्षकांनो हे सगळं बघायला. पण आधी मिशन मधुभाऊ. आता पुढे त्यांनी हा भागात संपवलाय, पण पुढच्या भागात आता मधुभाऊंना ताप आलाय ना. मग अर्जुन आता तिथे मेडिकल कॅम्प वगैरे घेऊन जातो आणि सायली त्याचं हे सगळं वागणं वगैरे बघून स्माइल करते, आनंद व्यक्त करते. त्यामुळे अर्जुनला आणखीन छान वाटायला लागतं. आता सायलीच्या चेहऱ्यावरचं हसू हे त्याच्यासाठी जास्ती महत्वाचं आहे. त्यामुळे आता या दोघांची अशी लपून छपून लव्ह स्टोरी बघायला आपल्याला खूप छान वाटणार आहे. एक विनोद निर्मिती आता होणार आहे मालिकेमध्ये असं दिसतंय खरी. काय वाटतं तुम्हाला? आजचा भाग कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि पुढचा घरोघरीचा भाग सुद्धा आज खूप छान आहे बरं का. त्या आजीबाई आज खूप तमाशा घालणार आहेत. एक थोडंसं छोटंसं ट्रेलर पाहिलं मी, मजा आली खूप आज तो भाग बघायला सुद्धा. तो मालिकेचा रिव्ह्यू सुद्धा माझ्या आवाजात ऐकायला विसरू नका.
आजचा आपला ठरलं तर मगचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून आणि रोज रिक्वेस्ट करते त्याप्रमाणे आजही करते की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे 1,00,000 सबस्क्रायबर लवकर पूर्ण होतील. प्लीज प्रेक्षकांनो, आय जेन्युइनली रिक्वेस्ट टू ऑल. अश्विन आता तन्वीच्या ट्रॅप मध्ये फसणार हे मात्र नक्की आहे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसेलच. तर भेटूयात उद्या सकाळी पुन्हा एकदा, ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.